जर आपल्याला सांधे दुखतायत तर आपले डॉक्टर कोण? ऑर्थोपेडिशियन की रुमॅटॉलॉजिस्ट? नमस्कार, मी डॉक्टर सुशांत शिंदे आणि ह्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया की ह्या दोन विषय रुमॅटॉलॉजी आणि ऑर्थोपेडिक्स याच्यामध्ये नक्की फरक काय आणि सामान्य काय? वेल, जर कोणाला सांधे दुखत असतील तर त्याला म्हटलं जातं आर्थरायटिसचा आजार. हा आजाराचं नाव नाही, हे तुमच्या लक्षणाचं नाव आहे. जर सांधे दुखतायत, सांधे सुजतायत तर ही आर्थरायटिसची लक्षणं आहेत. परंतु डायग्नोसिस करण्यासाठी कुठल्या प्रकारचे जॉइंट इन्व्हॉल्व्ड आहेत हे मॅटर करतं. फॉर एक्झाम्पल, जर फक्त गुडघे वयाप्रमाणे झिजत असतील, ज्यांचं वय 50-60 ह्याच्या वर आहे, फक्त गुडघा दुखतोय, कधीतरी सूज येते पण बहुतेकदा दुखत असतो, कटकट आवाज करतो, चालताना दुखतो, उभं राहताना दुखतो, तर तो आजार म्हणजे वयाप्रमाणे होणारा ऑस्टिओआर्थरायटिस किंवा संधिवात. ह्या आजाराला काही वेगळी कारणं नाहीत, पण एजिंग आणि वजन ह्यामुळे झालेली झीज हे युजुअल कारण मानलं जातं किंवा डिजनरेशन मानलं जातं. आता ह्या प्रकारच्या आजाराला मेडिकल ट्रीटमेंट, औषध आणि ट्रीटमेंट फार जास्त नाही, तर फिजिओथेरपी म्हणजे एक्सरसाइज करणं हा त्याचा एक पर्याय आहे. आणि ज्यांना ॲडव्हान्स आर्थरायटिस झालेला आहे, म्हणजे आता तो गुडघा बदलायची गरज आहे, ऑपरेशनची गरज आहे, त्यांना गरज आहे ऑर्थोपेडिक्स डॉक्टरांची. सो ऑर्थोपेडिशियन जे माझे मित्र आहेत, ते हाडांचे आणि सांध्यांची सर्जरी करणारे डॉक्टर आहेत. हे सर्जन्स आहेत, ट्रेन्ड सर्जन्स आहेत. सो ज्यांना सांधे बदलण्याची गरज आहे किंवा सांध्यामध्ये इंजेक्शन्सची गरज आहे, अशा प्रकारचं ऑस्टिओआर्थरायटिसच्या ट्रीटमेंटसाठी ऑर्थोपेडिशियन ट्रीटमेंट करतात. परंतु ज्यांना ऑटो इम्युनिटीमुळे आजार होत आहेत, म्हणजे ज्यांना शरीरामध्ये अशी काही प्रोसेस सुरू झाली आहे, जी स्वतःलाच शरीर नुकसान देत आहे. हे युजुअली कोणाला बघितलं जातं? यंग लोकांना बघितलं जातं. युजुअली यंग महिला असतात. त्यांचं वय अजून 50 पोहोचलंच नाही. त्यांचं वय कदाचित 20, 30, 40 ह्या दरम्यान चालू आहे. आणि ह्यांना एकच फक्त गुडघा नाही, तर मल्टिपल सांधे, हाताची पेरं दुखतायत, पायाची बोटं दुखतायत. कधी-कधी यंग पोरं आहेत ज्यांना कमरेमध्ये फार दुखतंय. सकाळी उठल्या-उठल्या चालता येत नाही, उभं राहता येत नाही. ह्या व्यक्तींना जे आजार आहेत, ते काही वयामुळे होत नाहीये. ते ऑटो इम्युनिटीमुळे होत आहेत. आणि असं होतंय की नाही आणि त्याचं होत असेल तर तो डायग्नोसिस काय, हे डायग्नोज करणारे डॉक्टर्स म्हणजे रुमॅटॉलॉजिस्ट. जर कोणाला मल्टी सिस्टम डिसऑर्डर होत असेल, तर त्याला बरे करणारे किंवा डायग्नोज करणारे डॉक्टर म्हणजे रुमॅटॉलॉजिस्ट. आता रुमॅटॉलॉजिस्ट हे एका पर्टिक्युलर आजाराला बघणारे डॉक्टर, म्हणजे एका पर्टिक्युलर सिम्प्टमला बघणारे डॉक्टर नाही. म्हणजे बरेच पेशंट ज्यांना सांधे दुखतायत, एक नाही मल्टिपल सांधे दुखतायत, त्यांनीही रुमॅटॉलॉजिस्टकडे जावं. पण इतर ऑर्गन्समध्ये सुद्धा ऑटोइम्यून आजार असू शकतो, जसं की डोळ्यांमध्ये, किडनीमध्ये, कधी-कधी फुफ्फुसामध्ये, आणि ह्या सगळ्यांनाही रुमॅटॉलॉजीची गरज लागू शकते. रुमॅटॉलॉजिस्ट हे सर्जन नव्हे. ह्यांचं काम आहे ह्या आजारांना डायग्नोज करणं, ह्याचे योग्य प्रकारे जे टेस्ट आहेत, आणि हे टेस्ट कॉम्प्लेक्स असतात. कॉम्प्लेक्स म्हणजे त्यांचा अर्थ लावणं, त्याचा अर्थ ह्या अमुक पेशंटला त्याचा अर्थ काय लागला पाहिजे हे समजणं, इंटरप्रेट करणं टेस्ट, हे सगळे काम आहे रुमॅटॉलॉजिस्टचं. आणि त्यानंतर त्याची योग्य ट्रीटमेंट देणं, हेही काम आहे रुमॅटॉलॉजिस्टचं. रुमॅटॉलॉजिस्टची ट्रीटमेंट युजुअली बरेच वेळासाठी चालते, आणि ही औषधंही अशी आहेत ज्यांच्याबरोबर मॉनिटरिंग आणि त्यांचा डोस बरोबर ठेवणं, हे सगळे रिस्पॉन्सिबिलिटीज रुमॅटॉलॉजिस्टचे राहतात. सो जर कुणाला एकच सांधा गुडघ्याचा दुखत असेल किंवा फक्त गुडघे दुखत असतील वयाप्रमाणे, तर प्रॉबेबली दे नीड अ फिजिओथेरपिस्ट अँड ऑर्थोपेडिशियन. बट मल्टिपल जॉइंट पेन्स डेफिनेटली शुड बी सीन बाय रुमॅटॉलॉजिस्ट. आय होप दिस क्लिअर्स एनी क्वेश्चन्स. तुम्हाला काही अजून प्रश्न असतील तर लिहून पाठवा. आणि जर तुम्हाला माहीत नसेल तुमच्याजवळ रुमॅटॉलॉजिस्ट कुठे आहे, तर तेही आम्हाला लिहून पाठवा. आमच्या वेबसाईटवर जाऊन करू शकता किंवा YouTubeवर खाली लिहून देऊ शकता. राईट? आय होप दिस हेल्प्स. नमस्कार. जय हिंद.